मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर विधानभवन परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारनं फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। 2 वेळा मराठा आरक्षण टिकलं नाही आणि आता तिसऱ्या वेळीही कायद्याच्या निकषात टिकणारं हे आरक्षण नाही असा आरोप वडेट्टीवार करतायत। तर कायद्याच्या नियमात राहील असं हे विधेयक असल्याचा दावा अजित पवारांनी केला। सगळ्याच्या चौकटीमध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या महिन्यातही गुलाल उधळला होता, मात्र फसवणूक झाल्याचं नंतर स्पष्ट झालं। त्यामुळे पूर्ण खात्री झाल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं कठीण असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तर उद्धव ठाकरेंनी निश्चिंत राहावं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद आहे, मात्र समाजानं जागरूक राहावं असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार आहेत का असा सवाल त्यांनी विचारलाय। नुसतंच ह्याच्यामध्ये काहीतरी सरकारने जाहीर केलं 6 लाख तक्रारींचं निराकरण करणं एका दिवसात शक्य नाही। त्यामुळे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलकांनी विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले। संविधान आणि न्यायालयाच्या कक्षेत न बसणारी गोष्ट राज्य सरकार मान्य करू शकत नाही असंही तायवाडेंनी स्पष्ट केलं। लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीच्या नव्या फॉर्म्युलाची चर्चा सुरू असून 32-12-4 असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे। भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे।